नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भाग्य बदलणे म्हणजे अचानक मोठा चमत्कार होणे असे नसते. आपले मन, विचार, निर्णय, आपली परिस्थिती या सगळ्यांमध्ये छोटे छोटे बदल सर्वप्रथम दिसू लागतात. हे बदल अतिशय सूक्ष्म असतात आणि या बदलांमागे स्वामींचा दैवी हस्तक्षेप असतो. जेव्हा स्वामी आपल्यावर काम करायला सुरुवात करतात तेव्हा ते सर्वात आधी दैनंदिन आयुष्यामध्ये काही सूक्ष्म संकेत देतात, जे साध्या नजरेला दिसत नाहीत पण जागृत मनाला लगेच समजतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की स्वामी आपले भाग्य बदलत आहेत याची काही सूक्ष्म आणि शक्तिशाली चिन्हे कोणती असतात. ही चिन्हे जर आपल्या आयुष्यामध्ये दिसू लागली तर समजून जावे की मोठा बदल येत आहे आणि आपला मार्ग नवीन उंचीवर जात आहे. असे म्हणतात की जे नशिबामध्ये लिहिलेले आहे, जे भाग्यात लिहिलेले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. मग स्वामी आपल्या भाग्यामध्ये कसा बदल करतात? लिहिलेले मिटत नाही पण मार्ग नक्कीच बदलतो. आपल्या आयुष्यामध्ये काय काय येणार आहे हे ठरलेले असू शकते, पण कशा मार्गाने येणार हा भाग बदलतो. सोप्या मार्गाने ही गोष्ट पूर्ण होऊ शकते आणि कठीण मार्गानेही. स्वामी आपल्याला कठीण मार्ग टाळून सोपा मार्ग देतात. भाग्याचा अर्थच बदलतो. एखादी घटना बदलत नाही, पण त्या घटनेतून आपण काय शिकतो, कसे वाढतो हे बदलते आणि त्यामुळे पुढचे परिणामही बदलतात. आपण घेतलेले निर्णय आपले भाग्य बदलू शकतात. घटना ठरलेली असली तरी कसा निर्णय घ्यायचा हे आपल्या हातात असते. स्वामी आपल्याला योग्य पद्धतीने योग्य निर्णय घ्यायला मदत करतात, म्हणूनच परिणाम पूर्णपणे बदलू शकतो. भाग्यामध्ये वाईट जरी लिहिले असेल तरी त्याचा प्रभाव कमी करता येतो. स्वामी वाईट मिटवत नाहीत, पण त्याचा त्रास जितका कमी करता येईल तितका कमी करतात आणि हेही भाग्य बदलणेच आहे. चांगल्या संधीची वेळ बदलते. काही गोष्टी लिहिलेल्या असतात पण त्या कधी मिळतील हे निश्चित नसते. स्वामी योग्य वेळ लवकर आणू शकतात किंवा अडकलेली संधी उघडू शकतात. सगळ्यात सोपे सांगायचे तर भाग्याचे लिखाण बदलत नाही, पण स्वामी त्या लिखाणाचा आपल्यावर होणारा परिणाम बदलू शकतात आणि हा परिणाम बदललाच म्हणजे भाग्य बदलले असेच मानले जाते. काही वेळेला मेहनत करूनही काही लोक पुढे जाऊ शकत नाही. मग भाग्य कसे काम करते? अशा वेळेला मेहनत फक्त पुरेशी नसते. योग्य वेळ, योग्य दिशा आणि योग्य निर्णयही लागतो. काहींची मेहनत खरी असते पण कर्माचे अडथळे अजून संपलेले नसतात. काही जण चुकीच्या दिशेने धावत असतात म्हणून परिणाम दिसत नाही आणि काहींच्या आयुष्यामध्ये स्वामी योग्य संधी थोड्या उशिराने उघडतात. जेव्हा वेळ, दिशा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हाच भाग्य पुढे जाते. आता जाणून घेऊया की आपले भाग्य स्वामी हळूहळू बदलत आहेत याच्या खुणा काय असतात. सगळ्यात पहिली खूण म्हणजे आपले मन अनावश्यक नकारात्मकतेपासून दूर जाऊ लागते. भाग्य बदलण्याची पहिली खूण नेहमी मनात दिसते. जेव्हा स्वामी आतून काम करतात तेव्हा ते मनातील नकारात्मक विचारांची पकड सैल करू लागतात. आधीसारखी वाईट गोष्टींची भीती वाटत नाही. प्रत्येक गोष्टीची तक्रार होत नाही. मन जास्त शांत राहू लागते. राग पटकन कमी होतो. आधी ज्या गोष्टी ताण देत होत्या त्या आता दुर्लक्ष करता येतात. हा बदल खूप शांतपणे होत असतो. आपल्याला जाणवते की आपल्या मनातील गोंधळ कमी होत आहे. नकारात्मकता कमी होत आहे म्हणजे नवीन भाग्यासाठी जागा तयार होत आहे. स्वामी आधी आपल्या मनातील जुने आणि नकारात्मक विचार साफ करतात आणि मगच नवीन दिशा देतात. आपले मन वाईट विचारांपासून, नकारात्मक लोकांपासून किंवा अनावश्यक चिंतेपासून दूर जाऊ लागते. हा मोठा संकेत असतो की स्वामींचे आपल्या भाग्यावर काम सुरू आहे. दुसरी खूण म्हणजे योग्य लोक आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतात. भाग्य बदल हा एकट्याने होत नाही. तो लोकांद्वारे, परिस्थितीमधून आणि संवादातून घडतो. जर स्वामी आपले भाग्य बदलत असेल तर ते आपल्या आयुष्यामध्ये योग्य लोकांना आणू लागतात. एखादी मदत करणारी व्यक्ती, एखादा सल्ला देणारा सहकारी, एखादी प्रेरणा देणारी व्यक्ती, एखादा योग्य संपर्क किंवा जुन्या ओळखीतील एखादा महत्त्वाचा व्यक्ती, हे लोक आपल्यासाठी दरवाजे उघडतात, मार्ग दाखवतात आणि आपले आयुष्य सकारात्मक दिशेने चालू लागते. यावेळेला काही चुकीचे आणि वाईट लोकही दूर होतात, कारण त्यांचा काळ संपलेला असतो. या टप्प्यामधील बदल खूप नैसर्गिक वाटतात. जबरदस्ती नसते आणि गैरसोयही नसते. हाच संकेत असतो की स्वामी आपले सामाजिक आणि भावनिक वातावरण भाग्य बदलण्यासाठी तयार करत आहेत. तिसरी खूण म्हणजे अचानक छोटी छोटी प्रगती दिसू लागते. भाग्य बदलते तेव्हा सुरुवातीला मोठे परिणाम दिसत नाही, पण छोट्या यशांमागे मोठे दैवी काम सुरू असते. अडकलेली कामे अचानक मार्गी लागतात. छोटी कामे सहज जमतात. एखादी जुनी अडचण स्वतःहून सुटते. आपल्याला स्वतःवर जास्त विश्वास वाटू लागतो. प्रयत्नांना सतत प्रतिसाद मिळत राहतो. ही छोटी छोटी प्रगती दिसायला साधी असते,
भाग्य बदलण्याचे पहिले टप्पे हे शांतपणे आणि हळूवार घडत असतात. ते आपल्या वेगाला, आत्मविश्वासाला आणि ऊर्जेला वाढवतात. जर तुम्हाला अलीकडेच तुमच्या जीवनामध्ये लहान पण सातत्याने प्रगती दिसत असेल तर जाणून घ्यावे की मोठी प्रगती लवकरच येत आहे. भाग्य बदलत आहे याची महत्त्वाची खूण म्हणजे मनात स्पष्टता वाढू लागते. स्वामी आपले भाग्य बदलत असेल तर ते आधी विचारांची दिशा बदलतात. काय चूक आणि काय बरोबर हे स्पष्ट दिसते. कोणता मार्ग चांगला आहे हे सहज समजते. मनात आधीसारखा गोंधळ राहत नाही. निर्णय घेताना शांतता वाटते. एखादी गोष्ट करावी का या प्रश्नाचे उत्तर सहज मिळते. आपल्या मनामध्ये गोष्टी अधिक स्पष्ट दिसू लागतात. ही स्पष्टता म्हणजे आपले भाग्य बदलण्याचा सर्वात मजबूत पाया असतो. कारण जिथे गोंधळ संपतो तिथेच नवीन मार्ग सुरू होतो. स्वामी आपल्या भाग्यावर काम करत आहेत याची महत्त्वाची खूण म्हणजे मनात अचानक शांतता वाढते. भाग्य बदलण्याचे सर्वात शक्तिशाली लक्षण म्हणजे अचानक मनात आलेली अनपेक्षित शांतता. समस्या संपतात म्हणून शांतता मिळत नाही, तर शांतता आधी येते आणि मग समस्या सुटतात. याचा अर्थ असा की मन जास्त हलके वाटते, ताण कमी निर्माण होतो, आधीसारखी भीती वाटत नाही. मनामध्ये हे काम नक्की होईल असा सौम्य विश्वास येतो. आतून सुरक्षितता जाणवते. ही शांत अवस्था स्वामींच्या ऊर्जास्पर्शातूनच येते. शांतता म्हणजे आपल्या भाग्याचा पाया आहे. ही अवस्था आली की आपल्या आयुष्यामध्ये नवीन अध्याय सुरू होण्याची तयारी पूर्ण होते. मन नकारात्मकतेपासून दूर जाणे, योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यात येणे, अचानक छोटी छोटी प्रगती दिसू लागणे, मनामध्ये एखाद्या गोष्टीची स्पष्टता वाढू लागणे, मनात अचानक शांतता वाढणे, या सर्व खुणांवरून समजावे की स्वामी आपले भाग्य बदलत आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की स्वामींनी आपले भाग्य बदलावे म्हणून स्वामींची सेवा करू नये. सेवा म्हणजे फक्त मागणे नसते, तर सेवा ही मन बदलण्याची प्रक्रिया असते. सेवा आपल्यामध्ये नम्रता आणते आणि जिथे अहंकार नसतो तिथे स्वामींची कृपा लवकर कार्य करते. सेवा मनातील नकारात्मकता साफ करते. मन स्वच्छ झाले की निर्णय स्वच्छ होतात आणि निर्णय बदलले की भाग्य देखील बदलते. सेवा आपल्याला स्वामींच्या अधिक जवळ आणते. स्वामी आपल्यासोबत असले की मार्गदर्शन स्पष्ट होते, जीवनामध्ये कमी गोंधळ आणि योग्य ती दिशा मिळते. सेवा केल्याने मीच करतो हा अहंकार तुटतो आणि दिव्य शक्ती आपल्या हातून काम करू लागते. सेवा म्हणजे मन शुद्ध करण्याचे साधन आहे. आपले मन शुद्ध असेल तर विचार शुद्ध राहतात. विचार शुद्ध असेल तर कृती योग्य होते. योग्य कृती केली की त्याचे परिणाम चांगले मिळतात आणि परिणाम चांगला झाला की भाग्य आपोआपच सुधारते. स्वामी जेव्हा आपल्या भाग्यावर काम करतात तेव्हा ते बदल नेहमी शांत, स्थिर आणि सूक्ष्म स्वरूपात करतात. बाहेर काही मोठे घडत नाही, पण आपल्या आतमध्ये प्रचंड बदल चालू असतो. स्वामी आपले आयुष्य एका क्षणात बदलत नाहीत. ते आपल्यामध्ये बदल घडवतात आणि मग आपले आयुष्य बदलते. विश्वास ठेवा की स्वामी जेव्हा शांतपणे काम करतात तेव्हा परिणाम हे मोठे आणि दिव्य असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा स्वामी आपले भाग्य बदलतात तेव्हा आपल्याला कोणती लक्षणे दिसतात. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.